छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वादावर एखादी सिरीज निघेल। कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं छत्रपती संभाजीनगर ठाकरेंच्या हातून कधीच गेलंय। मात्र तरी सुद्धा या दोघांमधील वाद काही संपायचं नाव घेत नाही। दोघंही निवडणुकीच्या पूर्वी एकमेकांना पेढा भरवतात आणि निवडणुका संपताच एकमेकांचे वाभाडे काढतात। या दोघांच्या वादाचा नवा अंक गेल्या काही दिवसांपासून सुरू झालाय। पाहूया। माझ्या माहितीवर नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते। मला सांगितलं नाही अंबादास दानवेने, स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे। किती 2-4 महिन्याचाच आहे तो, आता जाणार आहे। अरे शिवसेना मी वाढवली, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? तुम्ही 4च महिन्यानंतर बघून येऊन म्हणता। मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर मधले ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन महत्वाचे नेते कधी एकमेकांना पेढा भरवताना दिसतात, तर कधी एकमेकांचे वाभाडे काढताना। दोघंही एकमेकांसमोर आले की मित्र आणि बाजूला झाले की शत्रू। खैरेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग 2 वेळा पराभव झाला आणि यातल्या पराभवाला खैरेंनी प्रत्येक वेळी दानवेंनाच जबाबदार धरलं। आणि आता त्यांनी विरोधात असलेल्या संदीपान भुमरेंसोबत दानवेंनी सेटलमेंट केल्याचा आरोप केलाय। ते असं म्हणतात की एवढा जर तुम्ही विकास केला असता तर लोकांनी तुम्हाला निवडून नाही आता पैसे कोणी वाटले म्हणा? 120 कोटी रुपये कसे वाटले? दारूच्या बाटल्या कशा वाटल्या? माझ्यासारखं आज रडतात लोक की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला। आता कोणीच काही लक्षात नाही। आणि आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काही बोलत नाही। नाही कसला आला आता खासदार? काय आला? दारू बाजून आलेला निवडून आलेला माणूस काय? मी 20 वर्ष होता, तो आता शिकाला 1 वर्ष झाला। 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं? खैरे आणि दानवेंमधलं वैर इतकं आहे की पक्षाची घडी विस्कटलेली असतानाही दोघंही आपापले कार्यकर्ते घेऊन वेगवेगळे आंदोलनं करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंनी आयोजित केलेल्या एका मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये खैरेंचं नावही नव्हतं, याचीही मोठी चर्चा रंगली आणि त्याचाही खैरेंनी चांगलाच समाचार घेतला। नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेने, स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता मला अंबादासने सांगितलेलंच नाही आहे। तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा। किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो, आता जाणार आहे। उद्धव साहेबांनी तक्रार करणार आहात तुम्ही? मी करणार तक्रार, मी सांगणार। मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। मग तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता? कचरा समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं। तुम्ही काय केलं आमच्यासाठी? आता खैरेंच्या आरोपांवर दानवेंनी काय काय उत्तरं दिली आहेत तर तीही ऐका। मला असं वाटतं चंद्रकांतजी खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत। ते जे करतील त्याला मला तर होच म्हणावं लागेल, तर याच्यावरती मी काही बोलणार नाही। तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला? पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे। तुम्ही 4च महिन्यानंतर बघून येऊन म्हणता। मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? दरम्यान दानवे आणि खैरेंमधलं हे कोल्ड वॉर संपवण्यासाठी मातोश्रीवरूनही बऱ्याचदा प्रयत्न झाले, पण त्याचा काही फायदा झाला असेल असं चित्र अजून तरी दिसत नाहीये। छत्रपती संभाजीनगर हा कधी काळचा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण सेनेतल्याच पक्षफुटीनंतर जिल्ह्यातील 6 पैकी 5 आमदारांनी शिंदेंसोबत जाणं पसंत केलं। तरीही खैरे आणि दानवेंसारखे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले। पण सध्या याच दोघांमध्ये सुरू असलेलं वैर पाहता ठाकरेंच्या शिवसेनेचं छत्रपती संभाजीनगर मधलं भवितव्य मात्र अधांतरीतच दिसतंय। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।